हं. सिमिलॅरिटी चॅप्टरमधलं काही बेसिक पॉईंट, सिमिलॅरिटीचं थेरम, त्यानंतर अप्लिकेशन ऑफ BPT, तर असा बराचसा पार्ट आपण पाहिला आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 वरचे काही एक्झाम्पल्स त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झाले. तर प्रॅक्टिस सेटमधले काही कंडिशनल एक्झाम्पल आहे, ते कंडिशनल एक्झाम्पल आज आपण घेत आहे. काही एक्झाम्पल्स होमवर्कला दिले होते, ते तुम्ही सॉल्व केले असतील. तर आता यामधले काही राहिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे कंडिशन एक्झाम्पल आहेत, ते कंडिशन एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट 1.2 मधले आता आज घेत आहे आपण. तर एक्झाम्पल सेकंड, पहिला क्वेश्चनमध्ये एक एक्झाम्पल घेऊन त्याच्यातले 2 एक्झाम्पल करायला दिले. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं सेकंड एक्झाम्पल हे कंडिशनल एक्झाम्पल आहे, हे कॉन्व्हर्स ऑफ BPTवरचं आहे. इन ट्रायंगल PQR हे एक्झाम्पल आहे आपल्याला दिलेलं आहे. इन ट्रायंगल PQR PM इक्वल टू 15, लेंथ दिली आपल्याला PMची 15, PQ इक्वल टू 25, PQ 25. त्याचप्रमाणे इकडे PR इज इक्वल टू 20 अँड NR इज इक्वल टू 8. अशा आपल्याला 4 सेगमेंटच्या व्हॅल्यू दिल्या. स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू द साईड RQ. म्हणजे आपल्याला ही NM ही RQला पॅरलल आहे हे सांगायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे रिझन सेट. तर रिझन म्हणजेच मग आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT या ठिकाणी यूज करायचा आहे. आता NM ही RQला पॅरलल केव्हा असेल, जेव्हा PN अपॉन NR रेशो इज इक्वल टू PM अपॉन MQ. जर हे दोन रेशो जर आपण इक्वल दाखवले तर NM ही RQला पॅरलल होईल बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. चला, तर इन ट्रायंगल PQR PQ इज इक्वल टू 25 अँड PM इक्वल टू 15. तर यामध्ये आपल्याला MQची व्हॅल्यू काढायची आहे. सर दॅट यामध्ये असं दिलं आपल्याला P'(M') PMQ. ते असं लिहिता येईल PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. लिनियरमध्ये आहे. 15 प्लस MQ इज इक्वल टू PQ. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, MQची व्हॅल्यू काढायची. 25 मायनस 15, PQची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ते आहे 10. MQची व्हॅल्यू आली 10, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 10 आणि PMची व्हॅल्यू दिली आपल्याला 15. चला, अशा दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या रेशो काढण्यासाठी. PM आणि MQ याचा आपल्याला रेशो काढता येतो. तसंच आपण इकडे आता व्हॅल्यू तयार करून घेऊया, कारण की आपल्याला PNची व्हॅल्यू काढायची आहे, कारण की पूर्ण PR आणि NRची व्हॅल्यू दिली आहे. त्याच प्रकारे आपल्याला असं लिहिता येईल आता PNR लिनियरमध्ये आहे 3 पॉईंट. PN प्लस NR इक्वल टू PR. PN प्लस 8 इक्वल टू 20. व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायचं. PN इक्वल टू 20 मायनस 8 इक्वल टू 12. PN इज इक्वल टू 12. तर अशा प्रकारे आपल्याला ही PNची व्हॅल्यू 12 मिळाली आणि NRची व्हॅल्यू 8 आपल्याला ऑलरेडी दिली होती. आता आपल्याला ह्या चारही सेगमेंटची व्हॅल्यू मिळाली. आता इथे काय करायचं, PN आणि NR याचा एक रेशो तयार करायचा, PM आणि MQ याचा रेशो तयार करायचा. जर दोन रेशो इक्वल जर झाले तर NM ही RQला पॅरलल होत असते बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर PN आणि NR याचा रेशो तयार करू आपण. लेट PN अपॉन NR इज इक्वल टू 12 अपॉन 8. याला जर 4ने डिवाइड केलं तर 3/2. फर्स्ट पॉईंट, फर्स्ट रेशोची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3/2. सेकंड रेशो PM अपॉन MQ इज इक्वल टू 15/10. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याला सॉल्व केलं, 5ने डिवाइड केलं 3/2. दोन्ही रेशो इक्वल आले, म्हणजेच PM अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. जर रेशो जर इक्वल असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT NM पॅरलल टू RQ. सेगमेंट NM पॅरलल टू साईड RQ बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता येते. एक्झाम्पल फोर्थ, प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं. मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिव्हन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर या फिगरमध्ये आपल्याला 2 अँगलचं मेजरमेंट दिलं आहे. या 2 अँगलच्या मेजरमेंटवरून आपल्याला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हा रेशो इक्वल दाखवायचा आहे. मग हा रेशो इक्वल जर आपल्याला दाखवायचा असेल तर BPT थेरमनं आपल्याला दाखवता येते, कारण की BPTमध्ये काय असते की PQ पॅरलल टू BC जर असेल तर हे रेशो इक्वल असतात. आता PQ पॅरलल टू BC दाखवायचं आहे, तर PQ ही BCला पॅरलल कशी असेल, तर आपल्याला त्याकरता एक कंडिशन माहीत आहे. तर इथे पहा, या ठिकाणी आपल्याला PQ आणि AB या दोन लाईनचा AB हा ट्रान्सव्हर्सल आहे. इन फिगर सेगमेंट AB इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ सेगमेंट PQ अँड सेगमेंट BC. सेगमेंट AB हा PQ आणि BCचा ट्रान्सव्हर्सल आहे आणि ट्रान्सव्हर्सलमुळे 2 हे करस्पॉन्डिंग अँगल आहे
आणि दोन्ही करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे. आणि जेव्हा दोन करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट इक्वल असते तेव्हा पी क्यू ही बी सीला पॅरलल असते. तर अशा प्रकारचे हा पॉईंट आपल्याला पी क्यू ह्या बी सीला पॅरलल सांगता येते बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. तेव्हा सेगमेंट ए बी इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट बी सी. अँगल ए पी क्यूचं मेजरमेंट 60 आहे, ए बी सीचं 60 आहे. दोन अँगलचं मेजरमेंट दिलं आहे म्हणून दोन्ही अँगल हे इक्वल आहे, इक्वल मेजरचे आहे. जेव्हा मेजर इक्वल असेल तेव्हा ते दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आणि हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर सेगमेंट पी क्यू पॅरलल टू साईड बी सी. आणि पी क्यू ही बी सीला जर पॅरलल असेल ट्रायंगलमध्ये ते ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी असा रेशो आपल्याला प्रूव्ह करता येतो. आणि देअरफॉर इन ट्रायंगल ए पी क्यू पॅरलल टू बी सी बाय बी पी टी. बी पी टीनं आपल्याला सांगता येईल की ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. कारण की पी क्यू ही बी सीला पॅरलल आहे, बी पी टीमध्ये आहे. जेव्हा पी क्यू ही बी सीला पॅरलल असेल तेव्हा आपल्याला सांगता येईल की ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. असं आपल्याला या ठिकाणी पी क्यू ही बी सीला पॅरलल दाखवून आपल्याला ए पी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी याचा रेशो इक्वल दाखवता येतो. हॅन्स प्रूव्ड. एक्झाम्पल नंबर 7. काही एक्झाम्पल यामधले घेतले आहे, मध्यवर्ती जे सुटले आहेत ते घेतले आहेत आणि काही होमवर्कला दिले आहेत. इन फिगर अशा प्रकारे एक फिगर दिलेली आहे. यामध्ये काय आहे की ह्या दोन लाईन ट्रान्सव्हर्सल आहे, ह्या 3 लाईन पॅरलल दिल्या आहेत. ह्या तिन्ही लाईन पॅरलल आहे. ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ. ह्या 3 पॅरलल लाईनच्या ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आहे, बी एफ आणि ए. तर प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन. हे 4 इंटरसेप्ट आहेत, पी डी, डी एफ, सी आणि ए सी. असे 4 इंटरसेप्ट आपल्याला या ठिकाणी दिले आहे. आणि अप्लिकेशन ऑफ सिमिलॅरिटी अप्लिकेशन ऑफ बी पी टीमध्ये काही प्रॉपर्टी होत्या, तर त्यामधली ही एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन. हे 3 पॅरलल लाईन आहे, त्याच्या हे ट्रान्सव्हर्सल आहे. तर या ठिकाणी बी पी टीसारखंच आपल्याला रेशो या ठिकाणी घेता येतो. तर इथे पहा, ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू एफ ई अँड द लाईन बी एफ अँड लाईन ए ई, ह्या 2 लाईन आहे, आर द ट्रान्सव्हर्सल्स. ठीक आहे. तर बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन, तर या ठिकाणी तो रेशो तयार होईल. बी पी टीप्रमाणेच लिहायचा, बी डी अपॉन डी एफ इज इक्वल टू ए सी अपॉन सी. तर रेशो दिल्यानंतर यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायची. 8/4 इज इक्वल टू 12 अपॉन एक्स बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 8x इक्वल टू 12 इंटू 4 48/8 आणि डिवाइड केल्यानंतर एक्स इक्वल टू 6. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू मिळवता येईल. बेसिक एक्झाम्पल आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईनचं. तर बी पी टी सारखाच रेशो लिहायचा असतो सरळ सरळ. एक्झाम्पल 9 आहे. तर हे प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल. तर ही प्रॉपर्टी या ठिकाणी यूज होते. तर यामध्ये आपल्याला असा एक ट्रायंगल दिला आहे, ए बी सी. ट्रायंगल ए बी सीमध्ये बी डी हा अँगल ए बी सीचा बायसेक्टर दिला आहे. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर या ठिकाणी अशा व्हॅल्यू दिल्या आहेत, याला सॉल्व करायचा आहे. इन ट्रायंगल ए बी सी बी डी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. देअरफॉर ए बी अपॉन बी सी हा रेशो आहे. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. फॉर्म्युला आहे, झालेला आहे अगोदर, याच्यावरचे एक्झाम्पल पण झालेले आहे. तर तो रेशो म्हणून घ्यायचा. बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी हा रेशो इज इक्वल टू हा रेशो. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करता येईल तुम्हाला. मल्टिप्लिकेशन करायचं, x² कॅन्सल. त्यानंतर याला सॉल्व करायचं. 2x इक्वल टू -2x प्लस 5x मीन्स 3x मायनस 10. 2xला ट्रान्सफर केला आपण. 2x मायनस 3x इक्वल टू -10 मायनस x इक्वल टू -10. देअरफॉर x इक्वल टू 10. तर अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू 10. तर असे हे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स यामध्ये आता पूर्ण झाले आहेत या प्रॅक्टिस सेट 1.2 मधले. रिमेनिंग एक्झाम्पल्स यामधले सॉल्व करायचे, ते याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये तुम्हाला पाठवलेले आहेत.